शुभविवाह झाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानसी घरामध्ये खोटं बोलून इथे भूमीला भेटायला गेलेली असते। रागिणीच्या हातावर तुरी देतच भूमीला भेटायला जाते आणि तेव्हा भूमीला भेटायला गेल्यावर भूमी म्हणत असते, मानसी तू कशी आहेस? तेव्हाच ती म्हणते, ताई मी तर बरी आहे, पण तू कशी आहेस? तेव्हाच भूमी म्हणत असते, हे बघ मी तर सगळं काही ठीक आहे, पण मला तुझी मदत हवी। तेव्हाच मानसी म्हणते, ताई बोल ना, तुला मी कुठलीही मदत करायला नेहमीच तयार असते, आत्ता काय करायचं आहे ते सुद्धा सांग। तेवढ्यातच भूमी म्हणत असते, मला त्या दिवशीचं CCTV फुटेज हवंय। आम्ही जेव्हा अंबाजोगाईला निघालो होतो तोपर्यंत गाडीचे ब्रेक हे व्यवस्थित होते, मग अचानकच असं काय झालं? मला तर पूर्ण हा रागिणी आत्यावरच संशय आहे, त्यामुळे तू एक काम कर, CCTV फुटेज मला पाठव काहीही करून। तेवढ्यातच मानसी म्हणत असते, ताई मला माहिती आहे मी नेहमीच तुझ्या कायम पाठीशी असणार आहे आणि मला हेही माहिती आहे की हे सगळं तू नाटक करत आहेस। त्याचसोबत आता इथे भूमी म्हणत असते, हे बघ मानसी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते CCTV फुटेज आणून दे। आणि त्यावर मानसी म्हणत असते, तो CCTV फुटेजवाला प्रशांतचा मित्र आहे, मी लगेचच त्याला कॉल करते आणि CCTV फुटेज तुला आणून देते। आणि तेव्हाच इथे भूमी म्हणत असते, हो ते सगळं ठीक आहे। तेवढ्यातच आता इथे मानसी एक गोष्ट म्हणत असते, आज खरं तर दीपपूजन आहे आणि त्यामुळे तू घरी असणं किती गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आम्ही सगळेच तुला आणि क्षितिजाला खूप मिस करतोय, आम्हा तुम्हा दोघींची सुद्धा खूप आठवण येते, भाऊजींना तर खूपच जास्त त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टींचा। आणि तेव्हाच आता भूमी म्हणत असते, तू काळजी करू नकोस, हा अपघात इथे आकाशने केला नाही, हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। आणि एकदा का मी हे सगळं सिद्ध केलं की मग सगळं काही व्यवस्थित होईल, असं म्हणूनच ताई तू नको काळजी करूस म्हणून लगेचच भूमीच्या मिठीत जात असते। तर आता भूमी संध्याकाळी घरी आलेली असते। घरी आल्यानंतर ती इथे पूजा करत असते, व्यवस्थित पूजा मांडलेली असते आणि पूजा मांडल्याच्या नंतर आता संकर्ष तिला दुरूनच पाहत असतो। इथे ओजसचे आजी आणि आजोबा तिथे आलेले असतात आणि भूमी हे सगळं काही करत आहे हे ते दुरूनच पाहतात। आणि हे सगळं दुरून पाहिल्याच्या नंतर ती म्हणत असते, काय चाललेलं आहे हे सगळं आणि तू हे काय करत आहेस? तेवढ्यातच ती म्हणत आहे की काय म्हणजे पूजा करत आहे। आणि तेव्हा ती म्हणत असते, माझ्या मुलीने अशी पूजा कधीच केली नाहीये, त्याचसोबत तिला ही अजिबातच असली पूजा आवडायची नाहीये आणि ती असं नाही तर यापेक्षा खूप काही वेगळं करायची। तेवढ्यातच आता भूमी म्हणायची की सांगा ना काय करायची, आणखी काही वेगळं, माझ्याकडून काही कमी झालं आहे का? तेवढ्यातच आता संकर्षण इथे त्यांना टोकतो आणि म्हणत असतो, प्लीज तुम्ही जरा शांत बसणार आहात का? भूमीला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू द्यात। तर इकडे आजोबा सुद्धा म्हणत असतात, तुम्ही हे असं का बोलताय? आपली तर इथे पल्लू हे असलं कधीच करायची नाहीये, उलट इथे ती करते तर तिला साथ द्या। आणि त्याचबरोबर मी हे सगळं ओजससाठी करते। त्यावर ती म्हणत असते, ओजससाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाहीये, पण भूमी मात्र कोणाचं काहीच ऐकणार नसते, तिनं पूजा व्यवस्थित मांडलेली असते। आज घरामध्ये पूजा असल्या कारणाने अगदीच प्रसन्न वातावरण झालेलं असतं। त्याचबरोबर आपली मुलगी तर नाहीये, पण ह्या जावयाने ह्या मुलीला ह्या घरामध्ये आणलेला आहे आणि ती इथे खरंच आपल्या ओजसची आई बनून राहील का हा प्रश्न त्यांना पडलेला असतो। तर इकडे दुसऱ्या बाजूला आकाश हा खूपच जास्त शांत असतो, त्याला आज भूमीची खूप आठवण येत असते। इकडे जी रागिणी आहे, रागिणीने सुद्धा अगदीच त्याच आणि नेहमीच्या पद्धतीने पूजा मांडलेली असते। खरं तर आकाशला असं वाटत असतं, नाही आज इथे भूमी असायला हवी होती, भूमीच्या हातून ही पूजा व्हायला हवी होती आणि त्याचबरोबर आज इथे क्षितिजा सुद्धा हवी होती, पण नाही इथे कोणीच नाहीये। त्याचबरोबर भूमी मी तुला लवकरच घरी सुद्धा घेऊन येणार आहे, तू काळजी करू नकोस। आता इथे रागिणीने सगळी पूजा तर करून घेतलेली असते, तिने देवाला नैवेद्य दाखवलेला असतो आणि आता इथे ती औक्षण करणार असते। तर इकडे भूमीने सुद्धा खूप छान पद्धतीने पूजा केलेली असते। पूजा झाल्यानंतर भूमी सुद्धा औक्षण करायला घेत असते। आता ती सुरुवातीला संकर्षणाचं औक्षण करत असते, संकर्षण तिच्या पुढ्यात उभा राहिलेला असतो, पण भूमी फक्त आणि फक्त इथे तिच्या नवऱ्याला म्हणजेच आकाशला वाचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असते। आता लगेचच इकडे संकर्षणला कॉल आलेला असतो, त्याचं काम करायला तो जातो आणि त्याचसोबत आता भूमी म्हणत असते, आता मला ओजसला औक्षण करायचं आहे। आणि त्यानंतरच ती देवासमोर हात जोडते आणि म्हणत असते, मला माहिती आहे आज आकाशला माझी आठवण खूप येत असणार आहे। आकाश तुला हेही वाटत असेल की मी आज या दिवशी तिथे असायला हवंय, पण मला माफ कर। इकडे आकाश म्हणत असतो, भूमी खरं तर तू आणि क्षितिजा इथे असायला हवीस, आज या घरची सून तू आहेस। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
म्हणजे की ही सगळी पूजा मला तुझ्या हातून व्हायला हवी आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरी सुद्धा इथे तू या घरची सून आहेस. आता इथे रागिनी आलेली असते आणि रागिनी लगेचच आता आकाशला औक्षण करण्यासाठी पुढे होते आणि तेव्हाच इथे रागिनी हसतच असते. तर इथे आकाश म्हणत असतो, 1 मिनिट, तू अगोदर अथर्वचं औक्षण कर. आणि तेव्हाच ती म्हणत असते, अरे मी अथर्वचं तर औक्षण करणार आहेस, पण तू या घरचा मोठा मुलगा आहेस, मग तुझं अगोदर औक्षण करायला नको का? आणि तेव्हाच इथे त्याचं औक्षण होतं. त्याचबरोबर इकडे जो अथर्व आहे त्याचं सुद्धा औक्षण होत असतं. आता याचं दोघांचं औक्षण झाल्याच्या नंतर इथे पौर्णिमा मध्येच बोलत असते. ती म्हणत असते, माझा नवरा या घरात नाहीये, त्याचं दुःख कोणाला तरी आहे का? माझा नवरा आज या सगळ्यांमध्ये नाहीये, त्याचं सुद्धा तुम्हाला दुःख कोणालाच नाहीये ना? तेवढ्यातच आता रागिनी हसतच इकडे मानसीकडे जाते आणि मानसीला औक्षण करायला घेत असते. तेवढ्यातच मानसी म्हणते, अहो आई, तुम्ही असं काय करताय? माझं का औक्षण करताय? तेवढ्यातच ती म्हणत असते, अगं असं कसं? तुम्ही जरी दोघी या माझ्या घरच्या सुना असलात तरी सुद्धा माझ्या मुलीसारख्याच आहात ना, आणि म्हणूनच मला तुमचं औक्षण करायचं आहे. तर इकडे आता लगेचच पौर्णिमा म्हणत असते, मला माझं औक्षण करून घ्यायची काहीच इच्छा नाहीये. आज माझा नवरा इथे नाहीये आणि ज्या माणसाने, ज्या मुलाने इथे माझ्या नवऱ्याला या इथून आयुष्यातून उठवलंय, या जगातून, या घरातून गायब केले, त्या मुलाचं तुम्ही इथे औक्षण करताय, त्याला भरभरून प्रेम देताय. हे सगळं का आणि कशासाठी? मला हे अजिबातच आवडत नाही. असंच इथे ती बोलत असते. तेव्हाच ती बोलून झटपटच तिथून निघून जात असते, कारण औक्षण तर तिने करून घेतलेलं नसतं. आता ती निघून गेल्यानंतर इकडे मात्र आकाश थोडासा अपसेट झालेला असतो. त्याला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलंच असतं की आता भूमी इथे आपल्यासोबत नाहीये. तेवढ्यातच आता मानसीचा फोन वाजलेला असतो आणि मानसीला फोन हा कोणाचा, तर ते CCTV फुटेजवाल्यांचा आलेला असतो. कारण मानसीने इथे CCTV वाल्यांना अगोदरच सांगितलेलं असतं की मला CCTV फुटेज हवं आहे आणि टाईम, त्याचबरोबर डेट, हे सगळं काही दिलेलं असतं. आणि तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला आकाश म्हणत असतो, तर आज भूमी इथे असायला हवी होती आणि भूमीने ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या, पण आता इथे भूमी नाहीये, मला भूमीची प्रचंड आठवण येत आहे. असंच आकाश इथे बोलत असतो. त्यावरच रागिनी म्हणते, नाही नाही, हे असं होता कामा नये. जेव्हा तेव्हा हा सतत भूमीच करत आहे. काही जरी झालं तरी सुद्धा मला ह्या दोघांना वेगळं करायचं आहे आणि तेच मी इथे करून राहणार आहे. असंच इथे आता रागिनी चरफडतच बोलत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की भूमीला खरं तर इथे औक्षण करायचं असतं, ते म्हणजेच की ओजसचं. आता इकडे मानसीचा फोन वाजल्यामुळे मानसी यांची नजर चुकूनच बाहेर जाऊन बोलते आणि बोलत असताना CCTV फुटेज मिळालेला आहे. तेवढ्यातच आता इथे मानसी म्हणत असते, ठीक आहे, आता तर CCTV फुटेज तुझ्याकडेच ठेव, मला जेव्हा ते घ्यायचं आहे तेव्हा मी तुला कॉल करते, पण आता ही गोष्ट कोणालाच समजता कामा नये. समजलं असं म्हणूनच आता लगेचच ती इकडे भूमीला फोन करत असते, जेणेकरून ही आनंदाची गोष्ट आपण लगेचच आता भूमीला सांगावी. इथे भूमी देवासमोर नमस्कार करत असते आणि म्हणत असते, जे काही चाललेलं आहे ते सगळं व्यवस्थित होऊ दे, त्याचसोबत इथे माझा आकाश निर्दोष आहे हे सुद्धा तू सिद्ध करायला मला ताकद दे, मला मदत कर. असंच इथे ती बोलते. त्यावरच आता ती संकर्षणकडे जाऊन बसत असते आणि ती म्हणत असते, काय झालंय, कसला विचार करताय? आणि तेव्हाच असा ओजसचा विचार करताय का? खरं सांगा ना. तेव्हाच तो म्हणत असतो, नाही नाही, असं काहीच नाहीये. पण तरी सुद्धा भूमी म्हणत असते, बरं ठीक आहे, पण माझं थोडंसं काम आहे, मी बाहेर जाऊन येऊ का? तेवढ्यातच तो म्हणत असतो, ठीक आहे, चालेल ना. असं म्हणूनच आता भूमी इथे मानसीला भेटायला जात असते, कारण मानसीकडे ते CCTV फुटेज आलेलं असतं, म्हणूनच ती तिकडे निघालेली असते. आता जेव्हा भूमी मानसीला जाऊन भेटते आणि मानसीकडून ते CCTV फुटेज ती घेते आणि तेव्हाच मानसी म्हणत असते, ताई तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्याचबरोबर हे CCTV फुटेज आता मिळालेलं आहे, ह्या CCTV फुटेजमधून हे तर सिद्ध होईलच आणि हे सगळे पुरावे मिळतील. त्यावर भूमी तिला म्हणत असते, तुला इकडे येताना कोणी पाहिलं तर नाही ना? तेवढ्यातच मानसी म्हणत असते, नाही ताई, मला इकडे येताना कोणीच पाहिलं नाहीये आणि त्याची तू काळजी सुद्धा करू नको. असंच इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मानसी खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की ताई, हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे आणि सगळे पुरावे मिळतील का ग? तेव्हाच आता इथे ती म्हणत असते, का नाही मिळणार? नक्कीच सगळे पुरावे आपल्यालाच मिळणार आहेत आणि आता तर रागिनीला कोणीच वाचवू शकणार नाही.
नाही असाच इथे ती विचार करत असते. इकडे आता भूमी तो पेनड्राईव्ह घेऊन धावतच घरी येते आणि धावतच घरी आल्याच्या नंतर इथे ती म्हणत असते, संकर्षण प्लीज मला तुमचा लॅपटॉप हवा आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, का आणि कशासाठी तुम्हाला माझा लॅपटॉप हवा आहे. ती म्हणत असते, प्लीज द्या ना थोड्या वेळासाठी, खूपच जास्त अर्जंट आहे. आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो, बरं ठीक आहे हे घे. असं म्हटल्याच्या नंतर लगेचच तो तिला आता लॅपटॉप देत असतो. आता लॅपटॉप दिल्यानंतर भूमी लॅपटॉप ऑन करते आणि भूमीने लॅपटॉप ऑन केल्याच्या नंतर पाहते तर इथे ते पूर्ण जे CCTV फुटेज आहे ते पूर्ण इथे ब्लर झालेलं असतं. ब्लर झाल्यामुळे तिला काहीच फारसं दिसत नसतं आणि त्यामुळे तिला खूपच मोठा धक्का आणि खूपच मोठं टेन्शन इथे आलेलं असतं की हे CCTV फुटेज मात्र ब्लर का आणि कशामुळे झाले मला कळत नाही असाच विचार ती इथे करत असते. त्याचबरोबर लगेचच ती आता इथे मानसीला कॉल करते आणि मानसीला कॉल केल्याच्या नंतर ती म्हणत असते, अगं मनू काय हे तू जे CCTV फुटेज आणून दिलेलं आहेस ना ते पूर्ण ब्लर आहे. तेव्हाच ती म्हणत असते, काय हे कसं शक्य आहे आणि CCTV फुटेज ब्लर कसं, हे तर होणं शक्यच नाही असाच इथे ती विचार करत असते. ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता मात्र इकडे पौर्णिमा हसतच असते, कारण रागिनी तिच्याकडे जाते आणि रागिनी तिच्याकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, बघितलं माझ्याशी पंगा घेणं किती जास्त महागात पडलेला आहे. काय तर म्हणे CCTV फुटेज तू तुझ्या बहिणीला नेऊन देणार होतीस का, असं मी बरं होऊन देणार आहे, असं मी कधीच होऊ देणार नाही असंच इथे ती बोलते. आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ते CCTV फुटेज कसं मी खराब केलं, त्याचबरोबर ते CCTV फुटेज मी कशा पद्धतीने इथे डिस्ट्रॉय केलं, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलते. आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर जेव्हाच तिला समजलेलं असतं की भूमी आता CCTV फुटेज मागेल आणि तेव्हाच तिने एक गोष्ट केलेली असते की जेव्हा ती बाहेर असते तेव्हा तो CCTV फुटेजवाला माणूस तिथे आलेला तिला दिसत असतो. तो माणूस तिथे दिसल्याच्या नंतर ती त्याला आवाज देते आणि म्हणत असते, काय चाललेलं आहे आणि काय हवंय. आणि तेव्हाच तो माणूस तिला म्हटलेला असतो की आम्हाला CCTV फुटेज काढायचे. आणि तेव्हाच आता तो वर जाऊन चढत असतो. तेवढ्यातच आता रागिनी तिथे असलेल्या सिक्युरिटीला आवाज देते आणि सिक्युरिटीला आवाज दिल्याच्या नंतर ती म्हणत असते, तो जो माणूस आहे ना तो काही केल्या तिथेच थांबून ठेवायचा, तिथेच अडकून राहील याचीच काळजी घ्यायची. काही जरी झालं तरी सुद्धा तो इकडे आला नाही पाहिजे आणि त्यासोबतच हे माझं काम होईपर्यंत, असं म्हणूनच आता तिने तोपर्यंत ते CCTV फुटेज सर्व इथे डिस्ट्रॉय केलेलं असतं. पूर्ण CCTV फुटेज तिने इथे बदलण्याचं काम सुद्धा इथे केलेलं असतं. आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे भूमीच्या हाती ते ब्लर CCTV फुटेज लागल्यामुळे ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते. संकर्षण तिला विचारतो, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक तर आहे ना. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही एवढ्या काळजीत का आणि कशासाठी आहात. तेवढ्यातच भूमी म्हणते की नाही काही नाही, असं कसं काही नाही, तुम्ही माझा लॅपटॉप घेतला त्याचबरोबर काहीतरी पुरावा शोधत होतात असं वाटलं. तेव्हाच ती म्हणते ते CCTV फुटेज होतं आणि आकाश निर्दोष असल्याचा पुरावा मी शोधत होते. तेव्हाच तो म्हणत असतो, तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय की असं होणं शक्यच नाहीये, आकाश हा निर्दोष नाहीच आहे, आकाशने इथे अपघात घडून आणलेला आहे आणि त्याच्या विरोधात पुरावे हे तुम्हाला सापडणार नाहीयेत. तुम्हाला आता ह्या गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे की तुम्हाला हे मान्यच करावं लागणार आहे की तुमची आता इथून सुटका नाहीये आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी तुम्हाला इथेच राहावं लागेल असाच इथे तो विचार करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने विचार केल्यानंतर भूमी मात्र थोडंसं स्वतःला समजवण्याचं काम करत असते, कारण तिच्याकडे आता कुठला पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो. आता भूमीच्या मनामध्ये विचार येतो, नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला मानूला भेटलंच पाहिजे. म्हणून ती लगेचच तिला फोन करते आणि फोन करून तिला भेटण्यासाठी ती बोलत असते. ती म्हणत असते, हे बघ मानसी, मला असं वाटतंय की ते CCTV फुटेज कुणीतरी इथे ब्लर केलेलं आहे आणि आपल्याला ते CCTV फुटेज इथे भेटलेलं नाहीये आणि व्यवस्थित दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की तू जे शेजारचे काका आहेत ना त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या इकडचं CCTV फुटेज तू घेऊन ये. त्यांच्याकडचं CCTV फुटेजमध्ये नक्कीच आपल्याला तिथे कोणी गाडीचे ब्रेक फेल केले हे नक्कीच इथे दिसू शकतं. त्यामुळे माझी तर अशीच इच्छा आहे असाच ती इथे विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा तिने इथे विचार केल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आकाश हा देवासमोर आलेला असतो आणि आकाश देवासमोर येऊन तो पाहतो तर काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तो देवासमोर हात जोडतो आणि देवासमोर हात जोडल्यानंतर इथे तो एक गोष्ट करत असतो. आज भूमी जर असते तर तिनं ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या असत्या. म्हणजेच आता इथे तिने एक गोष्ट केली असती की तुमची जी पूजा आहे ती व्यवस्थित केली असते. आज कणकीच्या पिठामध्ये गुळ घालून तिने तुमच्याकरिता दिवे सुद्धा बनवले असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर
तेवढ्यातच मानसी येते आणि मानसी तिथे आल्याच्या नंतर ती पाहते तर काय, तर इथे जो आकाश आहे तो देवासमोर उभा असतो आणि आकाश देवासमोर उभा असताना आता इथे ती त्याला म्हणत असते, भाऊजी नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्हाला आज खूप आठवण येते ना, आणि मला माहिती तुम्हाला आठवण येणं सुद्धा अगदीच साहजिक आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, असंच इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच आकाश म्हणतो, हो मला आठवण तर येत आहे, पण आता लवकरच मी सगळं व्यवस्थित करणार आहे, याचीच तो आता इथे मानसीला शाश्वती देत असतो. काही जरी झालं तरी सुद्धा. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक दाखवलेला आहे, कारण इथे आता रागिणीने हे CCTV फुटेज जे आहे ते इथे बदललेलं असतं आणि रागिणीने CCTV फुटेज बदलल्याच्या नंतर आता भूमी पुन्हा आणखी नव्या पुराव्यापर्यंत लवकरच जाऊन पोहोचणार सुद्धा असते. आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्याच दिवशी संध्याकाळी आकाश हा अगदीच घाई करत असतो आणि घाई केल्याच्या नंतर लगेचच तो आता इथे संकर्षणच्या घरी जातो. आता संकर्षणच्या घरी गेल्यानंतर त्याला इथे क्षितिजाला घेऊन यायचं असतं, म्हणून तो संकर्षणच्या घरी जातो. तिथे घरी गेल्याच्या नंतर तो भूमीला आवाज देतो आणि म्हणत असतो, भूमी मला माझ्या इथे क्षितिजाला घेऊन जायचं आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे काय आहे? तेव्हाच तो म्हणत असतो, तुला माहित नाही का हे सगळं काय आहे? मी म्हटलं ना की माझ्या क्षितिजाला मला इथे घेऊन जायचं आहे आणि तर घेऊनच जायचं आहे. तेवढ्यातच भूमी लगेच क्षितिजाला त्याच्याकडे पोहोचवते आणि म्हणत असते, हे बघ, आपण क्षितिजा मिळवण्यासाठी एकत्र कोर्टामध्ये लढलो, आपल्या क्षितिजाला मिळवलेला आहे. आता आपल्याच ह्या क्षितिजासाठी आपण दोघांनी एकमेकांच्या विरोधात लढायला नको. आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरी सुद्धा क्षितिजा तू न मागताच किंवा तू कस्टडी न लढवताच मी तुला आशीष देत आहे, कारण आपण दोघं एकमेकांच्या विरोधात इथे क्षितिजासाठी उभं राहणं मला मान्य नाहीये. आता तो क्षितिजाला घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच इथे जो संकर्षण आहे तो त्याला अडवतो आणि टोकत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, आता तर मी माझ्या मुलीला घेऊन चाललेला आहे, पण तो दिवस जास्त लांब नसणार आहे की ज्या दिवशी मी माझ्या बायकोला सुद्धा तुझ्याकडून घेऊन जाईल, असंच इथे तो बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि हा एपिसोड इथेच संपतो. त्यामुळे अशाच नवनवीन मालिकांचे रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.